हाय गाईज, गुड मॉर्निंग आणि वेलकम बॅक टू द नवीन ब्लॉग झालाय सुरुवात आता. काळा आलतो इकडून सनकिसळ होत आहे. न्यू ब्लॉगच्या हार्दिक शुभेच्छा. चालते, मी ओमकार आहे आणि ऋषी सोबत. आता आम्ही चाललोय एक लांब एका ट्रिपवर. तुम्हाला कळलंच पुढं कसं जसं आम्ही जाईल तसं. मध्ये ऋषीला ड्रॉप करायचं स्टँडवर. ऋषी निघालाय घरी जरा कार्यक्रम असल्यामुळं, नाही का. सकाळची सुरुवात तुम्हाला आपली सकाळी सुरुवात असते इथनं आशाताई नाश्ता सेंटर. आशा नाश्ता सेंटरपासून नाश्ता करायला लागतो. पोटभर नाश्ता केला आता दरी हातात. आपण चाललोय आता डायरेक्ट थेट स्टँडच्या दिशेनं चाललाय. कारण फलटणला जात असल्या कारण त्याला आपल्याला स्टँडला सोडायचंय. ठीक आहे गाईज, बाय गाईज, बाय. गाईज ऋषी फलटणला गेल्यावर जर त्याला जास्त त्रास देऊ नका गर्दी करून गाईज. गाईज फलटणच्या स्टँडवर जास्त गर्दी करू नका गाईज. बाय गाईज. वारकरीच म्हणतो जत्रकरी आपले पाहुणी म्हणजे सगळे आपले पाहुणेच असतात माणसं. त्याचा विषय नाही. यात्रेकरीत ही आपलं सरबत सेवा चालू आहे. आपण सगळ्यांना सरबत केलाय, रसना केलाय. रसना इथं पिंप आपण सगळ्यांना नाही का रसना देतोय. जे त्याला येणार जाणार रस्ता आहे. खाली जातो रस्ता देवाकडं, यायचा जायचा रस्ता आहे. यांना जेवढे माणसं असतील तेवढं सगळ्यांना आपण रसना देतोय. सांगतायत विचार त्यांना कुठलं काय नियोजन आहे, कसं असं विषय. सगळ्यांना येणार जाणार सरबतच नियोजन केलंय. आत्ता जस्टच पोचलो इकडं माझ्या घरी. आपल्याला पण घेतलाय सरबत रसना. 58 अजून 58 गुणांचा रूमवर गेला अभ्यास करायचा. 58 पानाचा बाय प्रोडक्टचा उद्या पेपर आहे. परवा असा विषय. काहीच पेपर चुकाना जगून देत नाही. स्टँड लावते की थांब लागा पिऊ द्या त्याला. पिल्या 2 आईस्क्रीम मागतो त्याला. 2 आईस्क्रीम माग. आता मला 2 आईस्क्रीम द्यायचे. आधी पिऊ दे त्याला, तर तेव्हा वाटत चुकलो का थांबली ते. 2 आईस्क्रीम साठी 2 आईस्क्रीम घ्यायचे. ठीक आहे माऊली. आता जेवाय बोलवणार का?
बोलायला येऊ तुम्हाला 100% मी येतो. लय मोठं आहे. काय अडचणच नाही. सगळ्यांचं नियोजन सगळ्यांचं नियोजन होतंय. काय विषय नाही. लय मोठं आहे. आले गाईज. ही भिवाई मंदिर आहे. भिवाई देवीचं मंदिर आहे. ही शिकार एवढं आपल्याला ते इथनं पुढं चालत जायचं. आपण गाडी नाही का इकडं वरती इकडं मागं पार्क केली रानात. आता चाललं डायरेक्ट थेट तिकडं चालत चलते हे लय तारांबळ होती. इथं रस्ता असा खराब आहे जरा. आणि इथं वडा आहे. वडा बेसिकली हे वडा आहे. वड्यातनं रस्ता तयार केला आहे असा विषय आहे. ओमकार चाललाय पुढं आपल्याला जायचं डायरेक्ट दर्शन घ्यायला. भिवाई देवीचं दर्शन घेऊन तुम्हाला तिथं जत्रेचं यात्रेचं सगळं दाखवतो. नियोजन कसं काय किती स्टॉल लागले आहेत, काय झालं, किती गर्दी नाही का. तुम्ही इथं समोर इथे जत्रकरी एवढ्या ह्या काठ्या हे सगळं बघून तुम्हाला अंदाज लागला जसा स्टार्टिंगलाच. अजून आपण आतमध्ये पण गेलो ना, स्टार्टिंगलाच एवढी गर्दी. जत्रकरी काठ्या ही आता असा विषय म्हणल्यावर बघा गर्दी तर किती असेल. इकडं कापकापी चालली. ही काय मी तुम्हाला दाखवू शकत नाही. यूट्यूबच्या ह्याच्यात बसत नाही. यूट्यूबच्या गाईडलाईनमध्ये नाही का ती तसं दाखवता येत नाही. कापी असा विषय. इकडं बघा सगळं कुकिंग चाललंय. मटेरियल सगळं कुकिंगचा विषय असा विषय. इकडं सगळी जत्रकरी बसल्यात. लांब आलेले असतात जत्रकरी. अख्ख्या महाराष्ट्रातनं म्हटलं तरी येतात. कारण भिवाई देवी लय प्रसन्न आहे. लय फेमस आहे. खूप भाविक भक्त असतात. असले स्टॉल बिल नाही का झाले सुरुवात इथनंच. असले स्टॉल हे असले हत्याराचं ह्याचं दुकान. वरती गर्दी चेक करा. तिकडं अशी भरपूर गर्दी. अजून पुढं गेल्यावर तर तिथं ह्याच्यात लय गर्दी. चेक करा कसं आहे सीन. इकडून जायचं आहे. इकडून रस्ता आहे पाया पडायला जायला नाही का. पुढं सगळे स्टॉल ही ती नाही खरेदीसाठी विषय. तिकडे जर गेलो का आपण सगळं शॉपिंग नाही खरेदी जाते. जत्रेत जास्ती खरेदी. सगळी लहान पोरांच्या गाड्या ही ती नाही का. अजून काय लेडीजचं सामान 10 रुपयाचं ही ती तसलं विषय. हॉटेल खायला पिला. अजून काय असतं लेडीजचं पर्स वगैरे तसलं जी शॉपिंग असते का तसलं सगळं आहे तिकडं. आणि इकडं जर स्ट्रेट गेलो आपण तर इकडं सगळं ही आहे मंदिर डायरेक्ट स्ट्रेट पाया पडायला दर्शन घ्यायसाठी असं सीन आहे. ठीक आहे जातो आता पुढे डायरेक्ट दर्शन घेतो तुम्हाला दाखवतो. इकडून अशी लाईन आहे नाही का. लाईन जायचं पाया पडायला. अजून मंदिराचं काम चाललंय. अंडर कन्स्ट्रक्शन आहे जरा. इकडं समोरचं पुढचं जरा काम झालंय. आणि इकडचं या बाजूचं जरा राहिलंय आणि या बाजूचं पण जरा राहिलंय. मधलं झालंय बाकी असा विषय आहे. ठीक आहे जातो पुढं दर्शन वगैरे घेतो. हे मी म्हणतो तो अंडर कन्स्ट्रक्शन आहे नाही का. हे सगळं काम आहे चाललेलं आहे. अजून सगळं नवीन तयार करायचं चाललेलं आहे. सगळं जरा जुनं खराब झालं असा विषय. हे मेन एंट्री मेन दरवाजा आहे हा आतमध्ये मंदिराचा. आत जायचा. माझा आवाज काय येत नसेल. दर्शन वगैरे झालेले एकदम ओके. म्हणजे काय आता बाहेर आलोय जरा बघायला की काय गर्दी काय नक्की कसलं काय किती गर्दी झाली कसले स्टॉल लागले. ह्यावेळेस मला काय एवढं वाटत नाही. नाहीतरी तर इथनं पुढं सगळं पॅक असायचं. सगळं द्यावाच आहे ती सध्या. नारळ वगैरे ही ती सगळं तसंच आहे. पेढ आहे ही ती. आणि ही जी नदी ही निरा नदी तुम्हाला सांगायचं राहिलं असेल किंवा सांगितलं पण असेल मला काही लक्षात नाही आता. ही जी नदी ती निरा नदी सगळे तसले स्टॉल दिसतात. आतून जर त्या वेगळ्या काय दिसल्या नाही स्टॉल. कुठे बघताची बघा आंघोळ चालली. स्नान चाललंय. आंघोळ कुठल्या टायमिंगची आंघोळ चालली आहे त्यालाच माहिती. काय विषय नाही चालतंय. बघतो पुढं. हा का पुढं चालू झालं स्टॉल. जय भवानी तसलं हॉटेल बिटेल नाही का. इकडं लांब अजून इथलं किती एक किलोमीटर म्हटलं तर एक तिथपर्यंत त्या कमानीच्या तिथपर्यंत स्टॉल आहेत असा विषय. लय लांबपर्यंत स्टॉल. खेळणी बिळणी नाही का असली परस बिरस. ओमकार
असले परस बिरस असला विषय असलं खेळायचं हे ती अजून परस नाही का असला पॅन मेन तवा बिवा नाही का फुल एकदम यात्रा भरल्याचं फील येते असलं सगळं दिसलं की आता रूमवर आपण तर काही तर खरेदी करायची शॉपिंग करायची नाही तर काही खरेदी करण्यासारखं पण नाही सगळं लहान पोरांचं लेडीज त्यांचं सामान असतं असा विषय आणि मग हे हॉटेल आहे हॉटेल पण नाही का यात्रेतला असतं आपलं जरा रूमवर तवा घेतो का यातला असा विषय ठीक आहे बाय गाईज नाही इथं तर आपण काय खाणार नाही कारण की लय जरा इथं अनहेल्दी होतं इथं अनहायजेनिक असा विषय हे सगळं उघडच असतं जाऊ दे त्यामुळे काय आपण इथं शॉपिंग पण करणार नाही असे सगळे स्टॉल आहेत टोटल लेडीज आणि लहान पोरांचे त्यामुळे जातो आता डायरेक्ट घरी जेवण करतो जेवायला काय मेनू आहे ते चेक करतो आणि मग तुम्हाला दाखवतो बाय